नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन्न व औषध विभागामार्फत एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। अन्न औषध विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून जाहिरातीबद्दल वेळोवेळी एक न्यूज येत आपल्या समोर येते, एक परिपत्रक समोर येते। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की किती जागा व कोणते पद अन्न व औषध विभागामध्ये रिक्त आहेत आणि जाहिरात कधी येऊ शकते तर किती वेळ लागू शकतो, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। जे विद्यार्थी जर अन्न औषध विभागाकडून औषध निरीक्षक म्हणून तुम्ही जर तयारी करत असाल तर भविष्यात ही जाहिरात तुमच्यासाठी आवश्यक येणार आहे। सो तयारीत राहा। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला 2 जानेवारीपर्यंत नवीन वर्षानिमित्त 25% ची ऑफर आहे। कोणतीही बॅच तुम्ही जर घेतली तर 25% ऑफ मध्ये तुम्हाला बॅच मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे न्यू इयर 25 नावाचा। सो लगेच जाऊन ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा, ही आजच्या पेपरला आलेली बातमी आहे। FDA मध्ये 50% पदे रिक्त। आता 50% म्हणायला जरी म्हटलं आपण 50% म्हणजे खूप मोठे जागा असू शकतात का, तर 50% म्हणजे जवळपास 250 पर्यंत वॅकन्सी ही रिक्त आहे। कशी रिक्त आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा। आता 2265 औषधांचे नमुने तपासलेच नाहीये। मागील काही वर्षामध्ये म्हणजे मागील 6 वर्षामध्ये 2265 औषधांचे नमुने चेकच केले नाही। का नाही चेक केले? कारण औषध निरीक्षकच कमी आहे। औषध निरीक्षकांच्या पदभरतीच केल्या नाहीये, त्यामुळे ह्या 2265 औषधांचे नमुने चेक केले नाही। बघा यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 2000 जवळपास बघा इथे 25,065 पैकी बघा 6 वर्षात 25,065 पैकी अवघ्या 22,800 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे। उर्वरित म्हणजे 2265 औषधांची तपासणी केली। का? कारण औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम, मनुष्यबळाअभावी नमुन्यांची तपासणी अशक्य। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय की 1182 कंपन्यांची तपासणी झाली नाहीये। जनरली बघा औषध विक्रेत्याचा परवाना दिल्यानंतर त्या ज्या औषधं बनवणाऱ्या कंपन्या असतात त्या कंपन्यांची तपासणी केली जाते। वेळोवेळी जाऊन तपासणी करावी लागते। तुम्ही जे टॅबलेट तुम्ही जे औषध बनवतात ते प्रॉपर त्यांच्या नियमा अंडर आहे का हे चेक करण्यासाठी यांना जावं लागतं औषध निरीक्षकांना, पण ते नाहीच तेवढे, मनुष्यबळ तेवढं नाही। त्यामुळे झालं काय बघा, अपुऱ्या मनुष्यबळामुळे 2016 ते 2022 या कालावधीत दरवर्षी ॲलोपॅथी औषध निर्मिती करणाऱ्या 65% अधिक कंपन्यांच्या तपासण्याच करण्यात आल्या नाहीत। 65% जास्त म्हणजे खूप मोठी संख्या आहे। या कंपन्यांची जर तपासणी झालीच नाही तर तुम्ही आम्ही ज्या गोळ्या खातोय ह्या गोळ्या खरंच चांगल्या आहे का, चांगल्या क्वालिटीच्या आहेत का? म्हणजे आजार बऱ्या होण्याऐवजी पुढील भविष्यातला मोठा आजार तर वाढणार नाही ना, असे प्रश्न समोर येतात। मग यासाठी लक्षात घ्या की काय, तर इथे सरकारी दप्तरामध्ये सरकारी अधिकारी असणं गरजेचं आहे। त्यांनी सांगितलंय 4,954 कंपन्यांपैकी 1,182 कंपन्यांची तपासणी करण्यात आली नसल्याचे कॅगच्या अहवालातून उघडकीस आलंय। हा रिपोर्ट कोणाचा आहे? कॅगने हा रिपोर्ट घेतलाय। एवढ्या कंपन्यांची तपासणी झाली नाहीये का? मनुष्यबळ अपूर्ण आहे। मग रिक्त जागा किती आणि कोणत्या आहेत बघा। अन्न व औषध प्रशासनामध्ये विविध संवर्गामध्ये 717 मंजूर पदे असून त्यापैकी 216 म्हणजे जवळपास 50% पैकी रिक्त आहेत। म्हणजे 216 पदं सध्या रिक्त आहे। जर 80% जागा जरी भरल्या तर साधारणतः 150 ते 160 पदांची जाहिरात येण्याची शक्यता असू शकणार आहे। औषध निरीक्षकांच्या 200 मंजूर पदापैकी 117 पदे रिक्त आहेत। औषध निरीक्षक हे पद तुम्हाला मी आत्ताच बोललो यांचं काम काय असतं। सो 117 पदं यांची रिकामी आहे। विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञांची 40 पैकी 13 पदे रिक्त आहे। 117 आणि 13 जवळपास झाले 130 पदं हे रिक्त झाली आहे। आणि वरिष्ठ तांत्रिक सहायकाच्या 45 पदापैकी 29 पदे रिक्त आहे। मग यात परत 29 ऍड करा, जवळपास 159 पदं, जवळपास 159 पदं रिक्त आहेत। ही पदं रिक्त आहेत त्याच्याबद्दल नक्कीच आता पुढील प्रोसेस होणार आहे। पुढील प्रोसेस काय होऊ शकते संबंधित डिपार्टमेंटकडे बघा। जसं की तुम्हाला माहिती की आता नवीन मंत्र्यांनी आताच कारभार हातात घेतलेला आहे, मंत्रीपद घेतलेलं आहे आणि इथून पुढे आता ह्या पटापट ह्या प्रोसेस घडण्याची शक्यता आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय 100 दिवसांचा कार्यकाळ सांगितलाय। त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितलंय की आम्ही 1.5 लाख पदभरती करणार, त्यापैकी 50,000 पहिल्या टप्प्यात कंप्लीट करणार आहे। ह्या वर्षभरामध्ये 50,000 जागा जर भरल्या तर त्यामध्ये हे पद नक्कीच येऊ शकतं FDA कडनं। त्यात काय काय आहे तर त्यात पहिला मुद्दा असतो की आकृतीबंध प्रस्ताव तयार करावा लागतो। किती मंजूर पद आहे, किती भरली गेली, किती रिक्त आहे, हा आकृतीबंध जर प्रॉपर झाला तर ऍड चांगली येऊ शकते। पण हे बघा ही न्यूज एक आहे, आकृतीबंध सोडत चुकांचा नोकर भरतीस फटका, हे होऊ नये यासाठी पण त्या डिपार्टमेंटला काळजी घेणं गरजेचं आहे। मग जाहिरात येणार का, तर या जाहिरात येणार, किती वेळ लागू शकतो
बघा, बिंदू नामावली पद्धतीने प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रवर्गानुसार म्हणजे SBC SC EWS त्यानुसार जागा काढणं, आकृतीबंध तयार करणं, मंजूर रिक्त पदे माहिती अपडेट करणं आणि त्याच्यानंतर ऍड यायची म्हटले तर साधारणतः एक 4 ते 5 महिन्यांचा कालावधी कमीत कमी लागू शकतो ह्या ऍडला येण्यासाठी. येणार नक्की आहे. मे जूनच्या दरम्यान तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल. जर लवकर डिपार्टमेंटनी मनावर घेतलं तर लवकर पण जाहिरात यायला पाहिजे. खरं म्हणजे लवकर यायलाच पाहिजे, कारण हे औषधांसंदर्भातलं आहे. फूड आणि ड्रग असोसिएशन या संदर्भातलं डिपार्टमेंट आहे. लवकरात लवकर इथे अधिकारी नेमणं गरजेचं आहे. सो त्याच्या अगोदर पण जाहिरात येऊ शकते, पण एक अंदाज आहे 4-5 महिने लागू शकतात. सो तयारीत राहा आणि त्यासाठी मार्गदर्शन म्हणून तुम्हाला इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्याबरोबर असते. कोणताही कोर्स तुम्ही आता 2 जानेवारीपर्यंत घ्याल तर तुम्हाला 25% ऑफमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. न्यू इयर 25 नावाचा कोड वापरायचा आणि बॅच परचेस करायची. काही शंका असेल तर हा एक नंबर आहे 88 25 61 17 ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाच्या अपडेट अजून तुम्हाला मी देणार आहे, त्यासाठी आवर्जून आत्ताच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.